8:49 मुंबई छत्रपती शिवाजी लेट झाला यार, काहीतरी लेट झालाय. दुसरी ट्रेनच भेटेल म्हणजे मी मिनिमम 9:30 पावणे 10पर्यंत तरी पोहोचेल भैरवली स्टेशनला. गुड मॉर्निंग मित्रांनो, काय बोलता, कसे आहेत सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जस्ट निघालो आहे. सेम रुटीन आहे. इथून जायचं, बस पकडायची, ट्रेनला जायचं, ट्रेन पकडायची, तिथून ठाण्याला जायचं, ठाण्यावरून दुसरी ट्रेन पकडायची आणि मग एरोवीला पोचायचं. हा शॉर्ट असतो हा नेहमीचा सीन आहे. बस आत्ताच जस्ट गेली आहे माझी. आता बघतो दुसरी बस कधीपर्यंत येते. आज पण लेट झाला आहे निघायला, नाही तर जरा लवकरच निघतो मी. 2-3 दिवस झाले लेटच निघतो आहे. कंटाळा येतो आहे जायला यार. दुसरं काही काम असेल तर ते पण चेक करतो आहे कुठे भेटतं आहे का यार. कारण की आता हा असं सिच्युएशन झालं आहे जॉबवरती की जायचंच इच्छा होत नाही, असा सीन आहे. मग काय बोलणार, जाम कंटाळा येतो, जाम. म्हणजे आता काय, जाऊ दे. जर माझं यूट्यूबचं चॅनल चांगलं चाललं तर वेल अँड गुड. हे झालं तर माझं काय जॉबला जायची पण गरज नाही पडणार. जर आला तर आता तर तशी तर मेहनत करायचीच आहे. रोज यूट्यूबला ब्लॉग्स व्हिडिओज टाकायचेच आहेत, त्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे मोस्ट ऑफ. तर बघूया. तर मग तेच, मग आज पण काय एवढा काय प्लॅन नाही. पगाराची वाट बघायची आहे. पगाराची वाट बघूनच पुढचा प्लॅन होऊ शकतो. आणि सॅटर्डेचा पण परत प्लॅन आहे. आता अजून तो काय कन्फर्म नाही आहे घ्यायचा, म्हणजे जायचा की नाही जायचा. तर बघूया किती वेळ काय होतं. अजून 2-3 दिवस आहेत, त्याच्यानंतरच समजू शकतो. मी आता जस्ट पोचत आलो. 9ची ठाणा आहे. तर आता मी इथे बघूया आता किती वेळ देते. 3 मिनटं तर दाखवलेत. 8:49 मुंबई छत्रपती शिवाजी लेट झाला आहे यार, काहीतरीच लेट झाला आहे. दुसरी ट्रेनच भेटेल म्हणजे मी मिनिमम 9:30 पावणे 10पर्यंत तरी पोहोचेल भैरवली स्टेशनला. तर आता बघूया किती वेळात येते माझी ट्रेन. ट्रेन पकडतो, ठाण्यात बोलेल. साडेनऊ पावणे 10पर्यंत तरी मी पोचणार. 9:38 झालेले आहेत. मी जस्ट पोचलो. आता बघूया इथे बस किती वेळात येते. आणि ती बसची टायमिंग मोस्ट ऑफ 9:50पर्यंत बसेस असतात, म्हणजे कंपनीच्या बसेस. बघूया, लाईन पण मोठी नसली पाहिजे मोस्ट ऑफ तरी. देखते अभि. तर मला पण पुष्कळ झालं आहे, कारण की मी मागे चढलो होतो. माझी बस या साईडला म्हणजे टुवर्ड्स पनवेल साईडला उभी असते. तेच बघतो. लाईन तर आहे, म्हणजे अजून बस आली नाही. 1-2 बसेस गेल्या असतील. पब्लिक पण ते उभं आहे फॉर ऑटो घेऊन आल्या नव्हत्या वाटतं. पण पुष्कळ आहे यार, काहीतरी जास्त बघू शकता तुम्ही. लाईन छोटी असली पाहिजे तर बरंच होईल. पटकन जाऊन आतमध्ये बसता येईल. तुमच्याशी मी नंतर बोलतो डायरेक्ट याच्या इथे. बाय बाय. तर मी आत्ता जस्ट उतरलो बसमधून. खूप गरम होत होतं, आणखी जास्ती वेळ त्यांनी थांबवलेला खाली तिथे आपल्या ह्याच्या इथे ऐरोली स्टेशनच्या इथे. त्यांनी आत्ताच जस्ट सोडला, नंतर पुन्हा घामाघूम झालेलो आहे. पोचेन आता 2 मिनटात गेटच्या इथे. आज काय माहिती, आज पण जरा लवकर सोडता आलं तर जाम बरं होईल, पण चान्सेस खूप कमी आहेत. आणखी तो म्हणजे काय बोलतात ते, बुकिंग पाहिजे हेच त्याचं चालू असतं. तर काय बोलू पण नाही शकणार. बघूया, बुकिंग आली आज तर वेल अँड गुड, नाही तर मग थांबायला लागणार आहे थोडा वेळ. देखते अभि क्या सीन कसं तो हे करतं. आणि ऊन आलीच्या गावात काहीतरीच ऊन आहे यार. उन्हामुळे जाम लोचा होतो, काहीतरीच लोचा होतो. रिफ्लेक्ट होतं आहे, वरनं सफेद घातल्या म्हणून जाम रिफ्लेक्ट होतं आहे. त्यामुळे अजून प्रकाश आल्यासारखा वाटतो आहे मला. तर मी आता पोचलो आहे. मी तुमच्याशी नंतर बोलतो. डायरेक्ट सुटल्यावर बोलेन मोस्ट ऑफ. आणखी आता पटापट आतमध्ये जायचा ह्याच्यात आहे.
तुमच्याशी नंतर बोलू. बाय. ऐरोली स्टेशनला जरा लेट झाला आहे असं बघायला गेलं तर. आणि 8:02ची ट्रेन दाखवली आहे पण 8:10 झाल्यात अजून काय ट्रेन आलेली नाही. तर बघूया किती वेळात येते. हां दमाला झालं आहे एका नशीब त्या एका दादानी ऐरोली ह्याच्यापर्यंत सोडलं नाही, ऐरोली ब्रिजपर्यंत सोडलं, नाही तर अजून लेट झाला असता. ट्रेन कुठे आहे काय माहिती नाही अजून तरी. यार जाम दम लागतो आहे, जाम दम लागतो आहे. धावत आलो आहे. या 8:02ची ट्रेन किती वाजेपर्यंत येते माहीत नाही. त्याला एवढा वेळ लेट असते तर मग लोचाच झाला. बाईकला बोलाय 9पर्यंत घरी येतो, अजून तर असं काय आलेलं नाही. तुझे हे ठाण्यात बोलतो मी. बाय बाय. आता ठाणा स्टेशन आहे. फास्ट ट्रेन आहे भांडुपला हॉल. आता तिकडे जातो. दाखवते ट्रेनला, देखते किती वेळा देते. आणखी कधी लेट होते ट्रेन. जम्प करून सिक्स होत आले. 3 मिनिटांनी ट्रेन पण ये. ट्रेन बघूया. फास्ट नसेल तर मोस्ट ऑफ ती 10 मिनटात काहीतरी पोचवते आरामात. बघूया तुझ्याशी नंतर बोलतो मी. डायरेक्ट भांडूप स्टेशन. आता गर्दीमध्ये हालत पण झाली लिटरली. म्हणजे एकमेकाला असं चालायची गरज पण नाही पडली. फक्त धक्काधक्कीमध्ये एवढा वरती रपरप आलो. बघायला पाहिजे होतं. आता बघूया किती वेळ लागतो. इथे पण गर्दी आहे थोडीफार. जसे बघायला गेलं तर थोडी एकदम नॉर्मली मोस्ट ऑफ अशी बघायला गेलं तर नॉर्मल गर्दी आहे. ट्रेन येते वाटतं. तुमच्याशी मी नंतर बोलतो. बाय बाय. मी आता आहे भांडूप स्टेशनला. फास्टून जरा लवकर आलो. 9ला 10 मिनटं कमी असं म्हणजे 8:50ला इथे पोचलो. आता बघूया ट्रेन बस भेटते की नाही. बसची लाईन खूप मोठी आहे. 606 आहे. स्टँडिंगला जाऊया. स्टँडिंगला असेल तर भेटेल तरी. बसण्याच्या लाईनीत जाऊ दे. स्टँडिंगनी जाते आहे. लवकर पोहोचूया. नाही त्या बाईक माझा जीव घेईल, डोक्याचे शॉट देईल. तो तुमच्याशी नंतर बोलतो. बसमध्ये जस्ट चालू आहे. आता तिकीट काढेल. 3 मिनिटात उल्हासनगर किंवा मांडवा पोहोचतो. मी तिथे बोलतो. मी आहे आता जस्ट माझ्या एरियात आहे नवजीवनला. पण लागली आहे घरी जाऊन मस्त. आता काहीतरी नॉनव्हेज असलं पाहिजे. एकदा हाय आपल्याला हाय भात खा, सुकी मच्छी खा, तेच भेटतं. बघूया काय असेल की नाही माहीत नाही. चेक करूया. तरी आपल्या खालच्या नवजींची वरच्या नवजींची इथे जातो. जस्ट सॅटर्डेचा प्लॅन आहे आमचा. बट मोस्ट ऑफ कोणता असेल म्हणजे कुठे जायचं असेल काय असेल बाबूला काय दाखवायचं असेल तर तोच विचार करतो आहे, डिसाईड करतो आहे. बघूया. पण नाही तर मोस्ट ऑफ फ्रायडेला आम्ही जाणार आहे माझ्या बहिणीकडे. भाच्याचा बड्डे आहे सॅटर्डेला. रात्री मस्त केक कटिंग करायचा प्लॅन आहे. सो भेटू. मी आता माझ्या एरियात आहे. मी नंतर बोलतो तुमच्याशी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.